लर्न ऑलवेजमध्ये तुम्हा सर्वांचे मी आज सहर्ष स्वागत करते. तर अजिबात पाठ करायची गरज नाही यात, फक्त समजून घ्या मी काय सांगते ते. तर ख जेव्हा आपण उच्चारतो त्यात अचा सुद्धा उच्चार होतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे ख साठी KH आणि असाठी ए झालं. मग खची स्पेलिंग काय तयार झाली, KHA. तर तसंच खाचं सुद्धा आहे. खा जेव्हा आपण म्हणतो त्यात आचा उच्चार झालेला आहे, त्यामुळे KHA झालं. आणि खी म्हणते वेळेस तुम्ही स्वतः तुमच्या तोंडाने म्हणून पाहायचं आहे, तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल ते. मग खी जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा ईचा उच्चार होतो, त्यामुळे KHI झालं. आणि ह्या खी म्हणजे तुम्ही म्हणाल की इथं आय आणि इकडं नंतर ई असं वापरलेलं आहे, तर यात खी जेव्हा म्हणतो ना यात दुसऱ्या ईचा उच्चार होतो. म्हणजे काय, आपण फक्त लक्षात घ्यायचं आहे, आपण हे दुसरी जेव्हा वेलांटी येते तेव्हा आपण ई वापरायचं असं लक्षात घ्यायचं. म्हणजे पाठही करायची गरज नाही आणि तुम्हाला ते लक्षातही राहील. त्यामुळं मग काय झालं, KHEE झालं. आणि खू म्हणजे इथं खू म्हणते वेळेस ऊचा उच्चार होतो, त्यामुळे KHU. आणि इथं आहे दुसरा खू म्हणजे दुसरा ऊचा उच्चार होतो, त्यामुळे KOO. आणि इथं आहे खे, तर इथं ए एडक्याचं उच्चारण होतं, त्यामुळे KHE. आणि इथं आहे खै, तर खैसाठी दुसरं जे दोन मात्रावरती असतात ऐवरती त्याचं उच्चारण होतं, तुम्ही म्हणून बघा. मग त्यानंतर खैसाठी आपण काय लिहिणार, KHAI. आणि इथं आहे खो म्हणजे खो अधिक ओ असा उच्चार झाला, त्यामुळे KHO. आणि इथं खौ आहे, तर खौसाठी खौ अधिक औ असा उच्चार होतो, त्यामुळे KHAU. आणि कन म्हणजे इथं ख अधिक नचा उच्चार होतो, त्यामुळे KHAN असं झालं. आणि इथं आहे कहा म्हणजे इथं ख अधिक ख असा उच्चार होतो, त्यामुळे आपण ख साठी काय लिहायचं, KHA. आणि ह साठी H. अगदी सोप्पं आहे, यात काहीच अवघड नाही, तुम्ही समजून घेतला तर